आजोबा नेहाचा फोन आहे, मला घेऊ द्या ना प्लीज, तेवढा तरी घेऊ द्या. अरे नको, अहो तिला कल्पना तरी देऊ द्या ना की आपण येतोय तिच्या घरी. सरप्राईज आहे तिला. अरे अरे बायकांना असं सरप्राईज वगैरे दिलेलं आवडतं. काय लहान मुलांसारखं सारे प्राइज व्हेरी प्राइज. तुला एक सांगतो, बायका कितीही मोठ्या झाल्या ना तरी त्यांच्या मनामध्ये एक असं लहान मूल दडलेलं असतं, त्याला असं हे सरप्राईज आवडतं. हो का? आणि हे समीर, ते या वयात तुला हे माहिती असायला हवं रे. तुझ्या आयुष्यात ती आली ना. नको नको, बाकी काही आणा माझ्या आयुष्यात, असली संकट आणा पण ती नको. अरे का नको? उलट मी तर म्हणतो लग्न करून टाक. आपल्या सोबत एखादं हळवं मन असलं ना ते सगळं छान होत. यश किती खुश असतो पाहिलंस. ही मुलगी त्याच्या आयुष्यात आली ना, जुन्या जखमा सगळ्या विसरला. आधी मला यशची काळजी वाटायची, आता हिची काळजी वाटते. किती मरमर करते. अरे आपल्याकडे एवढे नोकर चाकर असून सुद्धा स्वयंपाक सुद्धा ही करते. तिच्या माहेरी हीच करायची म्हणे. गुणी आहे सुनबाई. अरे गोळ्या घ्या, औषधं घ्या, खूप काळजी करते रे माझी. मी जसं अचानक गेलो होतो त्याला किती बरं वाटेल सांग मला. सरप्राईज. अहो आजोबा सरप्राईज नाही हो, त्याला शॉक म्हणतात. हा शॉक नेमका कुणाला बसणार हे देव जाणे. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. काय रे भाई, काय झालं काय? अरे काय कोणासाठी आले ऍम्ब्युलन्स? आपल्या इथं कोणी गचकलं का काय? गेला म्हणजे आजी आळ चुकी चुकी होणार वाटतं. बघ ना. हो बाई, कोण गेलं? काय झालं? आई काय माहित माहित नाही. नाही आम्हाला. मध्ये बॉडी कोणाची आहे ते तरी कळलं का? अरे बापरे, हे तर यशचे आजोबा आहेत. नेहाकडे आले असणार हे. नेहाला माहिती तरी का आजोबा येणार आहेत ते? अरे देवा, परी तर घरीच आहे. वाचव देवा. चायला आजकाल ऍम्ब्युलन्स पण डिलिव्हरी करायला लागल्यात की काय? अरे बापरे. जग्गू. अरे वा, अरे वा वा वा. मी जरा आलोय का? अरे तू कुठे चालला? नाही, नेहा घरात आहे की नाही जरा? अरे थांब, मी इथे येतो. हे सरप्राईज आहे. सरप्राईज आहे पण ती घरात आहे की नाही बघायला पाहिजे ना. तुला सांगतो, ही अशी बिल्डिंग बघितली ना, अरे मला माझे जुने दिवस आठवले. तुम्ही ते आठवा, मी फक्त घरात आहे की नाही बघून येतो. अरे माझे खूप मित्र होते ना, ते असे चाळीत किंवा असे चाळ वजा बिल्डिंग मध्ये राहायचे. काय गंमत असते तुला सांगतो. हे अशी बिल्डिंग म्हणजे ना, प्रत्येक एक बिल्डिंग म्हणजे एक स्वतंत्र अस्तित्व असतं. म्हणजे एक आपलं घर आणि चाळ किंवा बिल्डिंग हेच एक मोठं कुटुंब होतं. आणि आपण एकदा तिथे गेलो की आपण त्या सगळ्याचा भाग बनून जातो. बरोबर आहे. मी जरा काही फॉर्मॅलिटीज नाही, काही हेजिटेशन नाही. तुला खरं सांग, खरी माणसं भेटतात ना ती अशा या बिल्डिंग्स मध्ये. आपल्या पॅरिस मध्ये काय असतं, सगळे रोबो, चेहरा शून्य, भावना शून्य, नुसते बावले फिरत असतात. बर मला एक सांग, हा. ही सगळी माणसं काय आपल्याला बघायला थांबलेत की काय? हो, त्याचं कारण असं आहे की एरवी अशा गाड्यांमधनं बॉड्या बाहेर पडतात. इथे तुम्ही सजीव बाहेर पडलाय. नेहा, नेहा, ते दोघं. नेहा, काय झालं? ते आलेत. ते कोण? अगं ते तुझ्या त्या दोघं आलेत. ऍम्ब्युलन्स मधनं आलीत. अगं कोणाबद्दल बोलतेस तू? कोण आलंय? हातामध्ये 2 बॅगा आणि ते वहिनी पटकन सांग, माझी भाजी बाई, मी आलोय.
आजोबा अरे देवा, परी दिसली तर प्रॉब्लेम होईल. अशी बघतीयस काय? मला आत घेणार नाहीस का? आत या ना. काय करूया ते अचानक टपकले काही. अगो बाई फोटो. चला बरं, परी गाढ झोपली, मी दार बंद करते. येऊ का सुनबाई? आजोबा या ना. हे अगं तू धावपळ करत का आलीस? पसारा जरा. अच्छा अच्छा, ठीक ते आहे. काय तुम्ही येणार याचं माहिती नव्हतं ना, अचानक आलात ना, म्हणून म्हटलं घर जरा. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. येऊ का? हो या ना. या आजोबा इथे इथे या ना, बसा बसा. अरे काय रे, या खाणा खोणा काय चालले आहेत? ऑफिसचं काम इथे नाही करायचं? नाही. समीर बस ना, मी आलेच. हं. हा. मी वहिनी, नेहाची वहिनी. आपण आधी भेटलोय, पण तेव्हा ना त्या दिवशी तुम्हाला चक्कर आली होती आणि तुम्ही पडला होतात, त्यामुळे तुमच्या लक्षात नसेल. अच्छा, तेव्हा राहत होतो तुम्ही? हो. तुमचे मिस्टर दिसत नाहीत पुढे? ते घरी आहेत. घरी? अरे म्हणजे मग हे आजोबा घरी म्हणजे वहिनीच्या माहेरी गेलेत. अच्छा. माझ्या माहेरी? हो हो, माझ्याच माहेरी गेलेत. माझ्या आईला भेटायला. नेहा, आजोबा तुझ्या हातचे अगदी घासभर पोहे खायला आले. पटकन पोहे कर, चटकन आम्ही खाऊ आणि लगेच निघूच. काय आजोबा? नाही, आज पोहे खाणार नाहीये. आज वांग्याचं भरीत खाणार आणि मग निघणार. वांग्याचं भरीत? अगं हो, आज जेवणात करते म्हणालीस ना, चमचमीत झणझणीत असं. हो हो, वांग्याचं भरीत करणार आहे ना. थोडंसच काही नाही. काय झालंय, ते बेचव सूप पिऊन पिऊन कंटाळा आलाय का? म्हणजे काय आजोबा, आता तुम्ही आलाच आहात इथे तर भरीत खाऊनच जायचं तुम्ही. काय? हो. हे अरे ते तिला आजोबा, हे द्या. कमाल करतो. ते पण आण. हो. आजोबा तुम्ही बसा. बर, ही घ्या, ही तुम्हाला. हे काय आहे? नाही काय असतं, मुलीचं लग्न म्हणजे घरच्या दिवसासाठी एक सोहळा असतो. माझ्या आजारपणामुळे तुमच्या सगळ्यांचं हौसेला मुरड पडली. जमलं तर माफ करा या म्हाताऱ्याला. असं काही नाहीये आजोबा. ते नातं म्हटलं की समजून घ्यायलाच पाहिजे, नाही का? हा,
हे तुझ्यासाठी. आजोबा मला कशाला? अगं अगं असं काय करतेस? मी म्हटलं ना नातं समजून घे घे घे. अगं पण वहिनी, घे ना. आजोबा खरंच नको. आजोबा अगं माझ्या मुलीसाठी मी आणलंय. हा. आणि बरं का, तुमची नेहा ही आमची सून जरी असली तरी ती आता आमची मुलगीच आहे बरं का. तिची काही काळजी करायची नाही, आम्ही आहोत. हो ना. हो हो हो. इतक्या भल्या माणसाची मी खोटं बोलतीये, फसवतीये त्यांना. देव मला कधीच माफ करणार नाही. आजोबा नमस्कार करते. औक्षवंत हो, सुखी राहा. तुमची ती शेजारची परी दिसत नाही कुठे. आजोबा शाळेत गेली असेल ना? अरे हो, शाळा असेल नाही का. बरं, हरकत नाही. म्हणावा आजोबांनी दिलाय. आजोबा पण आज म्हणजे आजोबांनी एकदम शॉपिंगचा सपाटाच लावलाय. आता मला सांग, सुनबाईच्याकडे जायचं तर रिकाम्या हाताने जायचं का? नाही नाही, तत्व म्हणून बरोबरच आहे, पण अँब्युलन्स मध्ये शॉपिंग झाल्यामुळे आम्हाला थोडासा अचंबा वाटतोय. नाही काय आहे, जरा घाई झाली पाहिजे. हाताला लागलं ते घेऊ जात, पण आवडलं नाही तर बिनदक्कटपणे सांगायचं बरं का. आणि ते परीलाही सांगायचं. तिला वाटेल की आजोबा कंजूस आहे. हे देवा, लवकरात लवकर मला या पापातून सोडव. मला खरंच आता सहन नाही होते. कुठेतरी उचलून ठेवते, कशाला काय करते मला कळत पण नाही. काय एवढं मला न सकाळी इथेच सांगण्यासारखं ठेवलं. शोधताय काय तुम्ही? टॉवेल. अरे हसायला काय झालं? अहो, काय शोधताय? तुमच्या गळ्यातच आहे. हा? अरे बापरे. विसरला? काकू काय ग? काकू ते आजोबा आलेत. आजोबा अहो यशचे आजोबा आलेत काकू. असे अचानक कसे आले पण? अरे बापरे. आजोबा झालं का? परी पण नाही परी कळलं. परी परीला आजोबा काका, काय झालं? परीबद्दल परीला परीबद्दल नाही काका तुम्ही शांत नेहा व्हा. हो. नेहा बसा. नेहा नेहा, सॉरी सॉरी सॉरी. खरंच सॉरी, मला माहिती नव्हतं आजोबा असे अचानक इकडे येतील. सो सॉरी. नाही इट्स ओके, पण आता आपण ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला हवं. मला पटकन कोणाचा तरी फोन द्या. तो माझा फोन आजोबांनी जप्त केलाय. पटकन द्या प्लीज. अरे बापरे, ह्याचं लॉक कसं उघडतं आता? हा हो. शांत परीला बसा तुम्ही. आजोबांबद्दल तुम्ही शांत आजोबांना बसा. परीबद्दल दोन बोलू सांगायचं. नका. अरे फोन उचल ना यार पटकन प्लीज. या ओके. एक्सक्यूज मी. हॅलो. हा काकू बोला. अरे बाबा, काकू नाही, मी काका बोलतोय. मी समीर बोलतोय. इकडे सगळा घोळ झाला यार. अरे कुठे आहेत आजोबा, सापडले का? तू मला जरा बोलायला देणार आहेस का? आजोबा आलेत नेहाच्या घरी अचानक. काय? नेहाकडे काय करतायत ते? त्यांना परीबद्दल काही कळलं? नाही नाही, त्यांना परीबद्दल काही कळलेलं नाहीये. तेव्हा परी आज शांतपणे झोपली होती. नेहाने ऐन वेळेला सगळं सांभाळून घेतलं. कमाल आहे यार समीर, नेहमी तीच बिचारी सगळं सांभाळत असते. तू प्लीज आजोबांना तिकडनं ताबडतोब घरी घेऊन जा. त्यांना ही दगदग झेपणार नाहीये यार. अरे ब्रो, त्यांना बाहेर कसं काढू मी? त्यांना आता इथे नेहाच्या आजचं वांग्याचं भरीत खाऊन जायचंय. आता ते काही माझं ऐकणार नाही, तर त्यांना मी कसं बाहेर काढू यार? ओके ओके लिसन, तू फक्त थोडा वेळ त्यांना सांभाळ. मी आता सिमी काकूला फोन करतो आणि तिला सांगतो तिकडे ताबडतोब पोहोचायला. समजवेल काहीतरी आणि त्यांना घरी घेऊन जाईल. आणि उगाच ना फार तिकडे वेळ काढू नका. ती आल्यानंतर तिच्या होला हो कर आणि त्यांना घरी घेऊन जा. हो ठीक आहे ठीक आहे, पण पटकन कर यार. आणि हे बघ समीर, परीची काळजी घे प्लीज. तिला आणि आजोबांना त्रास होईल असं काही करू नका. ओके. काय झालं? यश म्हणतो तुम्ही थोडा वेळ सिच्युएशन हँडल करा, मी काहीतरी बघतो. म्हाताऱ्याचं काही बरं वाईट झालं ना तर माझ्यावर यायचं. घरात इतके नोकर चाकर आहेत, इतकी माणसं आहेत, तरी फरार झाला म्हातारा. काय? पप्पा फरार झाले? ही एक बिंडूक, नको तिथे नको ते बोलते. आणि तो एक म्हातारा थेरडा कुठे गेलाय मरायला काय माहिती. तुला काय सांगू मिथिला, मला खूप टेन्शन आलंय का मिथिला. एकदाच व्हील बनवायचं आणि मग जायचं ना जिथे कुठे जायचं ते. मग इथेच काय, कुठे काश्मीरला गेले कायमचे तरी कोण काही बोलणार आहे का? हो
गॉड, यशचा फोन. काय सांगू याला? हॅलो हॅलो यश. यश, मला ना भयंकर टेन्शन आले आणि पप्पा कुठे आहे त्यांचा काही पत्ताच लागत नाहीये. आजोबा नेहाकडे. व्हॉट? पण तिच्याकडे कसं गेली? यश, त्याला परीबद्दल काही कळलंय का? नाही, अजून तरी नाही. नेहानी सगळं सांभाळून घेतलंय. गॉड. पण काकू, एक रिक्वेस्ट आहे, तू प्लीज ताबडतोब नेहाकडे जाशील का? व्हॉट? म्हणजे आजोबा किती हट्टी आहेत तुला माहिती आहे. ते आज तिकडे जेवून निघायचं म्हणतायत. हे बघ, एवढा वेळ परीला त्यांच्यापासून लांब ठेवणं खरंच कठीण होऊन जाईल नेहाला. पण तू जर का ताबडतोब तिकडे गेलीस आणि त्यांना समजवलंस ना तर बरं होईल. तू त्यांना पटकन घरी घेऊन येशील. या यू डोंट वरी, आय विल बी देअर. ओके, थँक्स. बाय. जेवायला तिथे. नेहा, अगं काय करायचं असेल तर सांग मला, म्हणजे कोशिंबीर वगैरे करू का मी पटकन? नाही झाली बहिणी. झाली? अरे देवा, मग आता ठीक आहे. मग चटणी लोणचं काही वाटीत काढून ठेवायचं असेल तर ते सांग. नाही नको, मी करते. तू काही नको करूस, फक्त देवाकडे प्रार्थना कर, कारण मला खरंच कळत नाहीये काय चाललंय. मला खरंच सुचत नाहीये वहिनी. तेच तर करतीये मगासपासून. आता ही झोपलीये म्हणून बरं आहे, उठली तर मग. अगं वहिनी, हळू, तिला ऐकू जाते ना. अरे सुनबाईच्याकडे हे चार्ट कसे काय? अरे आजोबा, ती आमची नेहा आहे ना, तिला मुलांची हौस आहे हो. त्यामुळे ते दिसतंय तुम्हाला. कारण सुट्टीच्या दिवशी ना ती लहान मुलांचे, असे छोट्या छोट्या मुलांचे ना क्लासेस घेते. हे देवा, आणखी एक खोटं. अरे वा, म्हणजे आमची सुनबाई इथे सुद्धा लाडकी आहे वाटतं. हो, इथे म्हणजे? नाही, म्हणजे आमच्या पॅलेस मध्ये ती सगळ्यांची मनं जिंकली आहेत. अरे वा. नाही, ती काय फक्त आता सून नाहीये, ती सगळ्यांची आईच झाली असं म्हणा ना. हे सगळे खेळाचे पाठीमागे रिकामे का? पाठीमागे? हा, इथे फोटो होते आमच्या फॅमिलीचे फोटो होते ना, आजच धुवायला काढलेत. धुवायला? पुसायला काढलेत. अच्छा अच्छा. पुरे झाले. अजून खोटं नाही बोलू शकणार मी आजोबांशी. मला त्यांना सांगायलाच हवं. ते अहो काय धूळ येते माहिती इथे बाहेर ना, म्हणजे नुसतं काय आजोबा, का? मला तुमच्याशी बोलायचंय. अगं काय झालंय? बोल ना. नेहा, अगो केवढा दूर झालाय नाही. वांग्याचं भरीत करते ना ती आजोबा, त्यामुळे मी आज जाते हा, म्हणजे बघायला. सुनबाई बोल ना, काय झालं? चला चला, आपण शेजारी बंडू काकांकडे जाऊन येऊया. चला. अरे त्यांच्याकडे कशाला जायचं आपण? नाही आता आल्यासरशी त्यांनाही भेटून घ्या ना. पण ही नाही चला चला, एका वयाचे आहात तुम्ही, तेवढंच गप्पाही होतात.